सातपूर हद्दीतील पाईपलाईन रोडवरील नेपाळी युवकाच्या खुनामागे प्रेम प्रकरण असल्याचे समोर आले असून मयत महेंद्र सारकी यांच्या मित्रानेच खून केल्याचा पोलिसांना संशय आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की कौशल्य भिला येथे राहणारा नेपाळी युवक महेंद्र प्रकाश सारकी याचा गळा चिरून खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी गुलमोहर कॉलनीत उघडकीस आली। या प्रकरणी सातपूर पोलिसात अज्ञात संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मयत महेंद्र सारकी हा एका नेपाळमधील मुलीच्या संपर्कात होता, तर त्याच्या समवेत काम करणारा व एकाच फ्लॅटमध्ये राहणारा मित्रही त्याच मुलीच्या संपर्कात होता। त्यातून त्यांच्यात वादही झाला होता। याच कारणातून संशयित मित्राने रविवारी दिनांक 31 मार्च रात्री पुन्हा महेंद्र याच्याशी वाद घातला आणि त्यातूनच त्याने त्याचा गळा चिरून खून केला। तसेच इमारतीच्या टेरेसवरून त्यास अजून एकाच्या साथीने खाली फेकून दिल्याचे समजते। तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले की मयत महेंद्र सारकी हा नेपाळमधील एका मुलीच्या संपर्कात होता। त्याचा मित्र ईश्वर याच्या समोर तो तासनतास तिच्याशी फोनवर गप्पा मारायचा। हे ईश्वरला नेहमीच खटकायचे। ईश्वरने तिला मेसेज करून तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्नही केला होता, मात्र महेंद्र आपल्या समोर मुद्दाम बोलत असल्याने त्याच्या मनात महेंद्राविषयी राग अनावर झाला होता। ईश्वरने त्याचा साथीदार प्रकाश सेठी याच्या मदतीने त्याचा काटा काढला। सातपूर पोलिसांनी ईश्वर व प्रकाश या दोन्ही आरोपींना मंगळवारी रात्री अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले। त्यांना दिनांक 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली। दोन दिवसापूर्वी श्रमिक नगर सातपूर एरियामध्ये आम्हाला महेंद्र प्रकाश सारकी नावाच्या व्यक्तीची या ठिकाणी डेड बॉडी मिळाली होती। डेड बॉडी मिळाल्यावरून सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी 302 चा गुन्हा दाखल केला होता। ह्याचा खून कुणी केला असेल आणि कशा पद्धतीने झाला असेल याच्या तपासासाठी 7 टीम तयार करण्यात आल्या होत्या। त्याच्यामध्ये युनिट 1, युनिट 2, सातपूर डीबी आणि अंबड डीबी यांच्या अंतर्गत 7 टीम तयार करण्यात आल्या होत्या। या टीमच्या अनुषंगाने ज्यावेळेस आमचा तपास पुढे चालू झाला तर ह्याच्यामध्ये ईश्वर सारकी की जो त्या हॉटेलमध्ये ह्या मयताबरोबर या ठिकाणी काम करायचा, त्याच्यावरती आमचा संशय या ठिकाणी वाढला आणि त्याच्या अनुषंगाने तपास केला असता ह्या ईश्वर सारकी यांनीच या मयताला या ठिकाणी गच्चीवरती मारून टाकल्याचं लक्षात आलं आणि त्याच्याबरोबर प्रकाश महेंद्र हा पाईपलाईन रोडवरील एका हॉटेलमध्ये कुक होता। 2017 पासून तो नाशिकमध्ये राहत होता, तर त्याच हॉटेलमध्ये काम करणारे त्याचे 12 ते 14 साथीदार व महेंद्र हे एका फ्लॅटमध्ये राहत होते। त्यामुळे गुन्ह्याच्या सुरुवातीपासूनच पोलिसांचा संशय साथीदारांवर होता। या कामी सातपूर अंबड गुन्हे शाखा पथक 1 व 2 पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून मध्यरात्री मैत्रीणबरोबर गप्पा मारत असताना पाठीमागून जाऊन भाजी कापण्याच्या धारदार सुरीने मयताचा गळा कापून गच्चीवरून त्याला खाली फेकून दिले। या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विश्वास पाटील करत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।